असं येईल. आता मी एकदाच अशा प्रकारे दाखवणार, तिथनं पुढं प्रत्येक वेळी तो शब्द तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, समीक्षा हा शब्द अशा वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेला आहे, तर त्यातला अचूक शब्द कोणता? तर बघा, समीक्षा म्हणजे मीला दुसरी वेलांटी आहे, हे इथं महत्वाचं आहे. चुकून तुम्ही पहिली वेलांटी कराल तर समीक्षा मीला दुसरी वेलांटी आहे. पहिली वेलांटी लिहायची नाही किंवा तो पर्याय निवडायचा नाही, समीक्षा. त्याच्यानंतर बघा, दुसरा शब्द कुठला विचारला जाऊ शकतो? स्मृती दिन. आता बघा, स्मृती, तिला पहिली वेलांटी, सॉरी, तिला पहिली वेलांटी आणि दिला सुद्धा पहिली वेलांटी, स्मृती दिन. तर हा शब्द सुद्धा लक्षात ठेवा. उज्ज्वल, बघा, ज ला ज असं दोन वेळा आहे, व आणि ल, उज्ज्वल असा हा शब्द आहे. तर या शब्दावर जरा जोर द्या, शब्द लिहून काढा. उत्स्फूर्त, बघा, उ तला स, त्यात स ला परत फ आणि फ ला दुसरा उकार, तवर रफार, उत्स्फूर्त अशा प्रकारचा तो शब्द आहे. दृष्टिकोन म्हणजे द आहे, तर त्याचा दृष्टिकोन अशा प्रकारे ते लिहिलेलं आहे. पहिली वेलांटी इथे, दृष्टिकोन. व्यवस्थित बघा शब्द. त्याच्यानंतरचा पुढचा शब्द आहे कौटुंबिक. आता बघा, इथं टू ला तो उकार आहे, तो पहिला आहे, कौटुंबिक. तर हा शब्द व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर निष्क्रिय. निष्क्रिय हा शब्द आहे, तर निष्क्रिय या शब्दामध्ये पहिली वेलांटी आहे, ते दोन्हीकडे पण श ला क, निष्क्रिय अशा प्रकारे लिहिलेलं आहे. आता बघा, वैशिष्ट्य. आता एकतर तुम्ही वैशिष्ट्य निवडताना श ट त्याला जोडून य असल्या किंवा टचा इथे पाय मोडलेला असेल इथे, अशा प्रकारे. तर वैशिष्ट्य अशा प्रकारे ते लिहायचं. वैशिष्ट्य. अस्तित्व पहिली वेलांटी आहे बघा इथे, स ला त आणि त्यांना पहिली वेलांटी, त ला व, अस्तित्व. त्याच्यानंतरचा पुढचा शब्द आहे व्युत्पत्ती. बघा, इथे पहिला उकार आहे आणि तिला दुसरा उकार आहे, व्युत्पत्ती असा त्याचा उच्चार आहे. क्रीडांगण हा शब्द तर बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. क्रीडांगण सोपा पण आहे, फक्त वेलांटीमध्ये गफलत करू नका. दुसरी वेलांटी आहे क्रीडांगण, न मोठा आहे. परीक्षा. परीक्षा तर अत्यंत सोपा शब्द आहे, तर रीला दुसरी वेलांटी आहे, परीक्षा. मैत्रिणी. आता याच्यामध्ये बघा, मोठा न वापरलाय, बाण. र ला पहिली वेलांटी आहे, चुकून दुसरी वेलांटी कराल, मैत्रिणी. त्याच्यानंतरचा शब्द कुठला आहे बघा, आशीर्वाद. आशीर्वाद नव्हे तर आशीर्वाद असं तो शब्द आहे, म्हणजे दुसरी वेलांटी त्याला. ओके, कसा शब्द लिहिलेला आहे बघा, तर तो लिहिलेला आहे आशीर्वाद. तर तो व्यवस्थित बघा, दुसरी वेलांटी आहे. आता बघा पुढे, अंतःकरण हा शब्द वापरला. अंतःकरण मध्ये विसर्ग आहे, तर तो लिहायला विसरू नका, अंतःकरण. त्याच्यानंतर हिंस्र. बघा, हिला पहिली वेलांटी आहे, त्याच्यावर अनुस्वार, हिंस्र. त्याच्यानंतर सहानुभूती हा शब्द आहे. नूला, न ला पहिला उकार आहे, नू, आणि भ ला दुसरा उकार. ह्याच्यात बऱ्याच जणांची गफलत होते. हा शब्द व्यवस्थित बघा, न ला पहिला उकार आहे आणि भ ला दुसरा उकार आहे, सहानुभूती. त्याच्यानंतर बघा, सामूहिक हा शब्द आहे, याच्यामध्ये दुसरा उकार आहे, म ला, सामूहिक. ह ला पहिली वेलांटी आहे, सामूहिक. परिस्थिती. परिस्थिती हा शब्द आहे, र ला पहिली वेलांटी आणि इथे सुद्धा पहिली वेलांटी, स ला थ असं जोडलेलं आणि त ला दुसरी वेलांटी आहे, परिस्थिती. सर्वांगीण. बघा, सर्वांगीण असं म्हटलेलं आहे, नळ, सॉरी, बाण न वापरलेला आहे, ग ला दुसरी वेलांटी आहे, सर्वांगीण. त्याच्यानंतरचा शब्द बघा, आधुनिक हा शब्द वापरलाय. आधुनिक मध्ये बघा, आधुनिक मध्ये कुठले कुठले शब्द किंवा उकार काय आहे बघा, पहिला उकार आहे, न ला पहिली वेलांटी आहे, आधुनिक. त्यानंतर बघा, दीपावली हा शब्द आहे, द ला दुसरी वेलांटी आहे, ल ला सुद्धा दुसरी वेलांटी आहे, दीपावली. निर्जीव. न ला पहिली वेलांटी आहे आणि ज ला रफारवर आणि दुसरी वेलांटी आहे, निर्जीव. हार्दिक. हार्दिक शब्द सुद्धा सोपा आहे, पण बऱ्याचदा गफलत होते. द ला पहिली वेलांटी आणि त्याला रफार आहे, हार्दिक. त्याच्यानंतर पुरस्कार. पुरस्कार मध्ये बघा, पहिला उकार, पुरस्कार. अशा प्रकारे ते शब्द आहेत. आता त्याच्यानंतरचे थोडेसे आणखीन काही शब्द आहेत, तर तेही जरा बघूया.
जस्ट अ मिनिट. तर काही शब्द आहेत ते आपण जरा बघूया. ओके, सो एक ॲप ओपन करतोय मी, थोडंसं वेट करा. डॉक्युमेंटमध्ये काही एक्स्ट्रा शब्द मी त्याच्यात घेतलेले आहेत, तर तेही इथे बघा. आधुनिक दीपावली हार्दिक. आता बघा, त्याच्यानंतर इथं आपण शेवटचा बघितला पुरस्कार. आता पुरस्कार नंतर आणखीन एक शब्द आहे ऐतिहासिक. तर हा सुद्धा शब्द लक्षात ठेवा. तला पहिली वेलांटी आहे. ऐतिहासिक, तला पहिली वेलांटी. इथं सुद्धा सला पहिली वेलांटी आहे. माहिती हा सुद्धा सोपा शब्द आहे, पण गफलत होते बऱ्याचदा. ऐतिहासिक शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर माहिती, हला पहिली वेलांटी, तला दुसरी वेलांटी. आणि पुनर्रचना, रवर रफार आहे बघा, पुनर्रचना असा शब्द. पला पहिला उकार, पुनर्रचना. तर अशा प्रकारे हे शब्द वाक्यांमध्ये सुद्धा येऊ शकतात. आणि त्यात चला तर सुरू करूया. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा असा प्रश्न असतो. पसरवलेली खोटी बातमी. बघा, एखादी खोटी बातमी पसरवली जाते, त्याला शब्द काय आहे? अफवा. अफवा म्हणजे काय? एखादी खोटी बातमी जर पसरवली तर त्याला काय म्हणायचं? अफवा म्हणायचं. ज्याला मरण नाही असा, ज्याला मरण नाही असा, अमर. समाजाची सेवा करणारा, जो समाजाची सेवा करतो त्याला समाजसेवक असं म्हणतात. एकच शब्द लिहायचा, समाजसेवक. संपादन करणारा, संपादक. जसं एखादं वर्तमानपत्र असतं, त्याच्यामध्ये विविध लेख असतात, तर ते सगळे लेख एकत्र करणारा, संपादन करणारा संपादक. सगळ्या विषयाचे ज्ञान असलेले किंवा ज्ञान असलेला असं म्हटलं तरी चालतंय. सर्वज्ञ. सर्वज्ञ हा शब्द बऱ्याचदा विसरू शकतो, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. सगळ्या विषयाचे ज्ञान असलेला सर्वज्ञ. व्यर्थ बडबडणारा, वाचाळ. वाचाळ म्हणजे काय? विनाकारण नुसतं, काही त्याला अर्थ नाही, अशा प्रकारे नुसता बडबडत राहणारा, व्यर्थ बडबडणारा. अर्थहीन, ज्याला अर्थ नाही अशी सतत बडबड करणारा वाचाळ. चला, जो चल नाही तो. चल, चल म्हणजे थोडस गतिमान. जो चल नाही तो अचल, किंवा विचलित होत नाही अशा अर्थाने त्याचा अर्थ अचल. आता बघा, जेवल्यानंतर दुपारी डाव्या कुशीवर पडून घेतलेली विश्रांती. जेवल्यानंतर दुपारी आपण जी छोटीशी अर्ध्या पाऊण तासाची जी विश्रांती घेतो त्याला काय म्हटलं जातं? तर वामकुक्षी. हा शब्द लक्षात ठेवा. हा पण शब्द बऱ्याच जणांचा विसरतो किंवा आठवत नाही ऐन वेळेला. वामकुक्षी. आता त्याच्यानंतर बघा, एखादी गोष्ट हृदयाला भिडते तर त्याला काय म्हणतो आपण? हृदयस्पर्शी. जसं की हृदयस्पर्शी कविता असते, हृदयस्पर्शी कथा असते. त्यानंतर बघा, पाहण्यासाठी जमलेले लोक, प्रेक्षक. मग नाटक पाहण्यासाठी असतील, चित्रपट पाहण्यासाठी असतील, तर पाहण्यासाठी तो एखादा कार्यक्रम पाहण्यासाठी जमलेले लोक आहेत, त्यांना काय म्हणतात? प्रेक्षक म्हणतात. शोध लावणारा, अतिशय सोपा आहे, संशोधक. जो एखादाच नवीन गोष्ट शोधून काढतो, भले ती विज्ञानातली असेल किंवा इतर कोणत्याही विषयातली असेल, तर तो त्या विषयातला काय झाला? संशोधक झाला. केलेले उपकार जाणणारा, कृतज्ञ. ज्ञ शब्द वापरलाय, कृतज्ञ. आता केलेले उपकार विसरणारा, जाणणाराच्या ऐवजी समजा काय असेल? विसरणारा असं जर असेल तर लक्षात ठेवा कृतघ्न म्हणून मी तो वेगळा ऍड केलेला नाहीये. तर कृतघ्न, घला न, घला न, कृतघ्न. न जाणणारा किंवा विसरणारा, आणि केलेले उपकार जाणणारा काय? कृतज्ञ. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. बऱ्याचदा कुठलंही एक विचार तर मुलांचं कन्फ्युजन होतं. कानांना कर्कश वाटणारा, कर्णकटू. कर्णकटू म्हणजे कानाला कर्कश, जसं डॉल्बीचा आवाज असतात कार्यक्रमाच्या वेळी वगैरे, तर ते कानांना कर्कश वाटतात, म्हणजे कर्णकटू. आता बघा, टाळता न येण्यासारखे, एखादी गोष्ट टाळता येत नाही म्हणजे ती अटळ आहे, ती करावीच लागेल, अटळ. 3 रस्ते जिथे एकटवतात ती जागा, तर त्याला काय म्हणायचं? तिठा. काय म्हणायचं? तिठा. देव नाही असे मानणारा नास्तिक. तर देव मानणाऱ्याला आपण काय म्हणतो? आस्तिक. आस्तिक आणि नास्तिक. देव मानणारा आस्तिक आणि देव न मानणारा नास्तिक. शत्रूकडील बातमी काढून आणणारा कोण? तर याला ते
वेगळ्या पद्धतीनं फॉन्ट करणं, त्याचा कलर बदलणं शक्य झालं नाही तिथे. शत्रूकडील बातमी काढून आणणारा कोण असतो? हेर असतो. हेर, गुप्तहेर अशा अर्थानं वापरतात. पण सध्या लक्षात ठेवा, मराठीमध्ये शत्रूकडील बातमी काढून आणणारा हेर. मोजके बोलणारा, काही लोक तेवढंच मोजकं बोलतात, त्यांना फार बडबडायची सवय नसते, तर त्यांच्यासाठी शब्द कोणता आहे? मितभाषी. मितभाषी. मोजके बोलणारा मितभाषी. शला वेलांटी हवी होती. मितभाषी. तर तुमच्यापैकी मितभाषी कोण आहे जरा कमेंट करा, बघूया. असे कोण विद्यार्थी आहेत की जर मी मोजकच बोलतो, कमी बोलतो, मी मितभाषी आहे? चला पटपट कमेंट करा, बघूया कोण कोण आहेत तसे. आता पुढचा शब्द बघूया. शत्रूला सामील झालेला, घरभेदी. बघा, आपल्याकडचंच आहे पण शत्रूला थोडंसं सामील झाला. पूर्वी असे असायचे, तर शत्रूला सामील व्हायचे. शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं, तर त्या स्वराज्यामध्ये जसे एकनिष्ठ होते तसे काही काही वेळा मुघलांना जाऊन मिळणारे पण असायचे, तर त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवलं जायचं. शत्रूला सामील असतं त्यासाठी एक शब्द होता, घरभेदी. महिन्यातून एकदा प्रकाशित जे होतं त्याला म्हणायचं मासिक. महिन्यातून एकदा एखादं पुस्तक, एखादं आपण म्हणूया काही वाचनीय जो काही असेल तो लेख असेल किंवा वर्तमानपत्र असेल, समजा ते महिन्यातून एकदा प्रकाशित होत असेल तर ते काय झालं? मासिक झालं. आणि रोज प्रकाशित होत असेल तर दैनिक. दैनिक पुढारी, दैनिक लोकमत अशी नावं ऐकली असतील. आता बघा, केलेले उपकार न जाणणारा. आता तो शब्द इथे घेतलाय कृतज्ञ. उपकार जाणणारा कृतज्ञ, आणि हा कृतज्ञ. मग अशा आपलं झालं याच्यावर बोलणं. कुणाचाही आधार नसलेला, त्याला कुणाचाही आधार नाही असा त्याला काय म्हणायचं? निराधार. बघा, रला पण मात्रा आहे आणि धला पण, निराधार. त्याच्यानंतर पुढे बघा, जो दुसऱ्यावर अवलंबून आहे, परावलंबी. दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी, आणि कुणाचाही आधार नसलेला निराधार. या दोघात कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळे व्यवस्थित दोघांच्यातला फरक समजून घ्या. जीवाला जीव देणारा आपला मित्र असतो, जीवाला जीव देणारा, जिवलग मित्र म्हणतो आपण त्याला. जिवलग का? कारण तो आपल्यासाठी काहीही करू शकतो. जिवलग मित्र, जीवाला जीव देणारा. दगडावर कोरलेले लेख. आता दगडावर कोरलेले लेख तुम्ही वेगवेगळ्या जुन्या वास्तू जर बघितले असतील तर बरंच काम दगडावर तिथे केलेलं असतं. काही लिखित स्वरूपात असतं, काही असतं. इतिहासामध्ये पण शिकलाय. शिलालेख, त्याला काय म्हणायचं? शिलालेख असं एक नाव आहे. जे दगडावर कोरलेले लेख आहेत, माहिती आहे ती इतिहासकालीन त्या काळी जे दगडावर लिहून ठेवलेली असायची, त्याला शिलालेख म्हणायचं. आता बघा, पायापासून मस्तकापर्यंत. पायापासून ते मस्तकापर्यंत म्हणजे डोक्यापर्यंत, त्याला काय म्हणायचं? अपाद मस्तक. अपाद मस्तक. सोबत काम करणारे. बघा, एखादं ऑफिस असतं, कार्यालय असतं, त्या कार्यालयामध्ये एकत्र काम करणारे काय असतात? सोबत काम करणारे सहकारी, एकमेकांचे सहकारी. पर्वतावर चढाई करणारे गिर्यारोहक. हा शब्द सुद्धा लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती आहे, याच्यावर पाठ पण आहे तुम्हाला. पण गिर्यारोहक हा शब्द नक्की लक्षात ठेवा, कदाचित विचारला जाईल. श्रम न करता खाणारा ऐत खाऊ. बघा, कोणतेही श्रम न करता खाणारा ऐत खाऊ. म्हणजे काही कष्ट करायचे नाही, वडील सांभाळतायत, भाऊ सांभाळतोय, तसंच आपलं चाललंय ते चाललंय, तर त्याला काय म्हणायचं? ऐत खाऊ. दुःखाने हताश होऊन सोडलेला दीर्घ श्वास. असं सोडलं जातं बघा श्वास. तर बऱ्याचदा काय होतं? हताश होतो आपण, निराश होतो, बरेचदा प्रयत्न करतो पण आपल्याला यश लाभत नाही, त्यामुळे आपण एक सुस्कारा सोडतो. जसं क्रिकेटमध्ये पण होतं बघा, एखादा कॅच सोडल्यानंतर तो प्लेयर एक दीर्घ श्वास सोडल्यासारखं आपल्याला जाणवतं. दुःखाने अरे कॅच सोडला, त्याला म्हणायचं सुस्कारा. सुस्कारा असं म्हणायचं. आता बघा, ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे. असं नाही की रोज असं म्हटलंय, रोजही असेल किंवा आठवड्यातून असेल, महिन्यातून असेल, तर ठराविक काळानं जर प्रसिद्ध होत असेल एखादी गोष्ट किंवा वर्तमानपत्र किंवा एखादा लेख किंवा काही येतात तो भाग, पुस्तक एखादं, त्याला नियतकालिक म्हणायचं. नियतकालिक.
म्हणजे ठराविक, नियत म्हणजे नियमित. हा शब्द पण लक्षात ठेवा, हा हा बऱ्याचदा विचारलेला आहे. आता बघा, ज्याचे वर्णन करता येत नाही असं एखादा खूप सुंदर वस्तू असते, खरं तर आपल्याला शब्द अपुरे पडतात त्याचं वर्णन करताना. तर त्यासाठी शब्द कोणता आहे, ज्याचं वर्णन करता येत नाही, त्याला म्हणायचं अवर्णनीय. अवर्णनीय असा त्याला शब्द आहे. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट. आता काही गोष्टी या कुठं पुस्तकात लिहिलेल्या नसतात, पण याच्याकडून त्याच्याकडे ती सतत, जसं तुम्ही कावळ्या चिमणीची गोष्ट ऐकताय, ही अशी कुठे लिखित स्वरूपात आहे असं नाही. म्हणजे आता काही पुस्तकांमध्ये ती असेल लिहिलेली, पण असं काही नाही की कुणीतरी एकानं त्या गोष्टीचा शोध लावलाय असं नाही. तरी एकानं दुसऱ्याला सांगितलंय, दुसऱ्यानं तिसऱ्याला सांगितलंय, असं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ऐकत आलो, तर त्याला दंतकथा म्हणायचं. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट. व्यक्तीने स्वतःच्या जीवन प्रवासाचे तटस्थपणे केलेले वर्णन. बघा किती योग्य मार्मिक शब्द वापरला. व्यक्तीनं स्वतःबद्दलच लिहिलंय, पण अगदी प्रामाणिकपणे लिहिलंय स्वतःबद्दल, आणि असंच लिहायचं असतं. त्याला म्हणतात आत्मचरित्र. स्वतःबद्दल लिहिलंय व्यक्तीनं, आत्मचरित्र, तटस्थपणे केलेलं वर्णन. व्यक्ती ज्यावेळी पूर्ण आयुष्य त्याचं होतंय, उतार वयात येतो, त्यावेळी त्याला वाटतं की अरे, आपल्या आयुष्याकडनं आपण ज्या काही गोष्टी शिकल्या किंवा ज्या काही चुका केल्या, ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या, तर पुढच्या पिढीला पोहोचवाव्यात. तर तटस्थपणे म्हणजे काही चुका असतील तर त्या मान्य करणं प्रामाणिकपणे, काही चांगल्या गोष्टी आहेत त्याही सांगणं, आणि पुढच्या पिढीला दिशा देणं, या अर्थानं जे लिखाण केलं जातं त्याला आत्मचरित्र म्हणतात स्वतःबद्दल. रणांगणावर आलेले मरण. देशासाठी देशाची सेवा करत असताना सीमेवर किंवा युद्धाच्या वेळी जवानांना रणांगणावर जे मरण येतं त्याला शब्द आहे वीरमरण. कुठलं? वीरमरण. अपेक्षा नसताना. बघ, अचानक तुम्हाला एखाद दिवशी शाळेला सुट्टी मिळते, अपेक्षा नसताना, अनपेक्षित. अपेक्षा नसताना काय म्हणायचं? अनपेक्षित हा शब्द आहे. ओके. आता बघा, ज्याचे आकलन होत नाही असे, हा परत रिपीट झालाय, अनाकलनीय. अनाकलनीय हा शब्द लक्षात ठेवा. कुठलीही अपेक्षा न ठेवता, त्याला शब्द आहे निरपेक्ष. कुठलीही अपेक्षा न ठेवता काम. काही लोक अशी काम करतात समाजामध्ये की मी काही म्हणजे मदत करतोय तर माझा कुठेतरी फोटो घ्या, हे घ्या, अशा पद्धतीचे कामं नाही करता. कुठलीही अपेक्षा मनामध्ये न ठेवता निरपेक्षपणे काम करतात. म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता, त्याला काय म्हणायचं? निरपेक्ष हा शब्द आहे, त्याचं उत्तर आहे निरपेक्ष. अत्यंत वाईट काम. एखाद्याचं अतिशय छिन्न विच्छिन्न करून असा खून केला जातो, तर आपण अत्यंत वाईट काम म्हणतो त्याला. किंवा बलात्कारासारख्या गोष्टी असतील तर त्यावेळी आपण जो शब्द वापरतो दुष्कर्म. अत्यंत वाईट काम की ज्यामुळे आपल्याला प्रचंड अशा वेदना होतात ती गोष्ट ऐकून. आता असं क्रूर काम केलेलं असतं त्याला म्हणायचं दुष्कर्म. टाळता न येण्यासारखे. बघा, काही गोष्टी तुम्हाला आयुष्यात टाळता येत नाही, तर तुम्हाला जावंच लागतं. बरोबर. म्हणजे काही काहींना असं होतं की वडिलांनी एखादा शब्द टाकलाय, त्याला नाही म्हणता येत नाही, टाळता येत नाही. किंवा शाळेत परीक्षे दिवशी तुम्हाला जाता येत नाही, म्हणजे शाळा चुकवता येत नाही, शाळेत परीक्षे दिवशी जावंच लागतं, म्हणजे टाळता येत नाही, त्याला काय शब्द आहे? अपरिहार्य. किंवा परीक्षेमध्ये समजा 4 प्रश्न दिले, चारीच्या चारी सोडवायचे, सोडवावेच लागते, अपरिहार्य. आता बघा, पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत यासाठी कुठला शब्द वापरतात? नखशिखांत. तर अशा प्रकारे जे महत्वाचे जे शब्द आहेत ते मी तुम्हाला सांगून झालेले आहेत. जवळजवळ 15 मिनिटाच्या आसपास हा व्हिडिओ झालेला आहे, पण याचा तुम्हाला नक्की तुमच्या या जे 2023ची परीक्षा आहे याच्यामध्ये नक्की फायदा होईल. किंवा पुढे म्हणजे जसं की हा जो व्हिडिओ आहे याचा उद्देश रिव्हिजनचा आहे, तर जाता जाता परीक्षेला हे सगळे शब्द बघून जा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि कमेंटमध्ये आणखीन काही करू शकता की सर शेवटचा टप्पा 1-2 दिवस आहेत, आम्हाला याच्याबद्दल व्हिडिओ बनवा, असा कोणता घटक असेल तर त्याच्याविषयी तुम्ही कमेंट करा, पण नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. पुनश्च एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया नवीन घटकास. थँक्यू. गुण किंवा दोष. सामुदायिक, वैयक्तिक,
सामुदायिक म्हणजे अनेक लोक एकत्र येऊन, वैयक्तिक म्हणजे एकट्यापुरतं. हं? सामुदायिक, वैयक्तिक, उच्च नीच, नैसर्गिक, कृत्रिम, निरर्थक ज्याला अर्थ नाही असा, अर्थपूर्ण ज्याला अर्थ आहे असा, निरर्थक, अर्थपूर्ण, ऐच्छिक, अनिवार्य. ऐच्छिक म्हणजे तुम्ही हवं तर करू शकता, अनिवार्य म्हणजे तुम्हाला करावंच लागेल एखादी गोष्ट. ऐच्छिक, अनिवार्य. दुर्बोध, सुबोध. हं? ऊन, सावली. प्रवेश, आत प्रवेश करणे. प्रस्थान, बाहेर पडणे किंवा गमन. स्वल्पविराम आहे, दोन्हीपैकी कुठलाही एकल्या, प्रस्थान किंवा गमन. वास्तव, अवास्तव. स्वस्त, महाग. श्रेष्ठ, कनिष्ठ. इच्छा, एखादी गोष्ट करण्याची इच्छा असणे, अनिच्छा. तर हा शब्द विसरू शकतो बऱ्याचदा, त्यामुळे व्यवस्थित करा. पात्र, अपात्र. अभिमान, दुराभिमान. सुसंगती, कुसंगती. त्याला विरुद्धार्थी शब्द कुसंगती. मिलन, वियोग. कृपा, अवकृपा. जमा, खर्च. उधळपट्टी, बचत. जटिल म्हणजे किचकट, सोपे. जटिलला विरुद्धार्थी शब्द सोपे. स्वातंत्र्य, पारतंत्र्य. पारतंत्र्य कसा लिहिलाय बघा शब्द, त्याप्रमाणे करा. अवरोह, आरोह. अल्पायुष्य, दीर्घायुष्य. कमी आयुष्य. दीर्घायुष्य म्हणजे भरपूर, भरपूर आयुष्य. सजातीय, एकसारखे. विजातीय, वेगवेगळे. सजातीयला विरुद्धार्थी शब्द विजातीय. दुमत, एकमत म्हणजे दोन वेगवेगळी मतं असणं किंवा एकमत नसणं. दुमतला विरुद्धार्थी शब्द एकमत. नापिक, सुपीक. भरतीला विरुद्धार्थी शब्द ओहोटी. बघा शब्द कशा प्रकारे लिहिलाय, ओहोटी भरती किंवा भरती ओहोटी. उत्तीर्ण, अनुत्तीर्ण म्हणजे परीक्षेत पास, परीक्षेत नापास. उत्तीर्ण, अनुत्तीर्ण. सकारात्मक, त्याला विरुद्धार्थी नकारात्मक. प्रसन्न, अप्रसन्न. रसाळ, नीरस. समर्थ, असमर्थ. सशक्त, शक्तीने पूर्ण, अशक्त, शक्तीविना. सशक्त, अशक्त. आवड, नावड. एखाद्या गोष्टीची आवड असणे, नावड. न आवड. औपचारिक, पत्रलेखनामध्ये बघितले, औपचारिक, अनौपचारिक. उत्साह, निरुत्साह. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष. उंच, बुटका किंवा ठेंगणा. दोन्हीपैकी कुठलाही एक चालेल. तरुण, वृद्ध. पायथा, माथा. तर अशा प्रकारे अतिसंभाव्य असे 40 शब्द आपण विरुद्धार्थी शब्द म्हणून तुमच्याशी शेअर केलेले.